नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आता हा पार्थ फोनवर बोलत असतो. त्याला आता काव्याला पुस्तक द्यायचं असतं आणि त्याने अनिशाला कॉल केलेला असतो. अनिशा रस्त्यामध्ये असते आणि ती ऑटोमध्ये बसून आता इकडेच यायला निघालेली असते. काव्याने तिला सांगितलेलं असतं की माझ्या घरी जायचं आणि तिथून त्या पार्थकडून माझं खाकी कलरचं एक पुस्तक घेऊन यायचं आणि म्हणूनच ती निघालेली असते. तर इकडे आता जीवाने तिच्यासाठी लेटर लिहिलेलं असतं आणि ते लेटर तो आता बेडवर विसरून बाहेर गेलेला असतो. त्याच वेळेला नंदिनी रूममध्ये येते आणि ते लेटर बघते. ते वाचल्यावर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की आता तुझ्या आणि माझ्या नात्याला काहीच अर्थ उरलेला नाही आहे. तू तुझ्या मार्गाने जाऊ शकतेस. आता परत त्याच गोष्टींमध्ये मला अडकून राहायचं नाही आहे आणि तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी हेच योग्य आहे की आपण एकमेकांपासून वेगळे होणं. आणि मग आता हे शब्द वाचल्यावर नंदिनीच्या डोळ्यातून टपकन पाणी येतं, कारण आत्ता कुठे तिला जीव आवडायला लागलेला असतो आणि त्याने ते पत्र नंदिनीसाठीच लिहिले असं तिला वाटू लागतं. तिचा खूप मोठा गैरसमज होतो आणि ती रडायला लागते. तिथे कोणीच नसतं. ती स्वतःचेच डोळे पुसत विचार करते की म्हणजे यांना मला डिवोर्स घ्यायचा आहे का? माझ्यापासून वेगळं व्हायचं का जीवाला? मग यांनी माझं उत्तर असं लेटरमध्ये लिहून दिलं का? हे मला म्हणाले का नाही काहीच? यांच्या प्रश्नाचं उत्तराची वाट मी 2 दिवसांपासून पाहत होते. हे माझंच उत्तर आहे. मला उत्तर मिळालंय. यांना डिवोर्स हवाय. ठीक आहे, मी तयार आहे, असं स्वतःच्याच मनाशी ही नंदिनी बोलत असते. आणि मग आता डोळे पुसत आता ती एकदम धीट अशी झालेली असते की आता काही झालं तरी मला जीवापासून वेगळं व्हावं लागेल, कारण तिची इच्छा नसते. आता कुठे तिने जीवाचा स्वभाव ओळखलेला असतो आणि तिला आता सवय झालेली असते. आणि अचानक जीवाने जे काही लेटर लिहिलेलं असतं त्यामुळे तिला असं वाटतं की जीवालाच माझ्यामध्ये इंटरेस्ट नसताना मी बळजबरी हे नातं नाही टिकवू शकत. त्यामुळे आता तिने पूर्णपणे निर्णय घेतलेला असतो की आता जीवाच्या मनात माझ्यापासून वेगळं होणं आहे, तर मग मी तयार आहे डिवोर्स घ्यायला. तर असं बोलणं तिचं चालू असतं. तर हा जीवा आता बाहेर आलेला असतो आणि मग आता त्याला आठवतं की आता अनिशा येत असेल, तिला पटकन फोन करून कळवावं. तो आता अनिशाला कॉल करतो आणि म्हणतो की अनिशा, तू कुठे आहेस? ती म्हणते की मी ऑटोमध्ये आहे, तुमच्या घरीच यायला निघाली आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो की मला भेटशील का? तर अनिशा म्हणते की काय काम आहे? मग आता जीवा तिला ओरडतच म्हणतो की त्याच्याशी तुला काय करायचं आहे? तू फक्त तुला सांगितलं ना, तू मला गेटजवळ आली की मला भेट. तिथे गेटजवळ आली ना की मला कॉल कर, मी येतो बाहेर. तेव्हा अनिशा ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. त्याच वेळेला पार्थला काहीतरी इमर्जन्सी असते. तो कॉलवर बोलत असतो आणि मागून जीवा ते ऐकतो आणि म्हणतो की दादाला काम आहे वाटतं. आणि तोही संदेश पाहत असतो की जे पुस्तक पार्थ आता काव्याला देणार असतो अनिशाला, ते त्याला हवं असतं, कारण त्याला ते लेटर लपवण्यासाठी पुस्तक हवं असतं. आणि म्हणूनच तो पार्थला म्हणतो की दादा, तुला खूप कामं आहेत का बाहेरची? तू बिझी आहेस का? मग जा ना, तुझं काम करून घे. ती अनिशा येणार आहे ना बाहेर, तिला मी पुस्तक देतो, ठीक आहे? असं आता तो पार्थला म्हणतो आणि मग पार्थ म्हणतो की ठीक आहे, मला जरा काम आहे, तू दे पुस्तक, मी जातो. मग आता पार्थच्या हातातलं पुस्तक जीवाला देतो आणि जीवा ते रूममध्ये घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये आता त्याला लेटर ठेवायचं असतं. पण ते लेटर उचलल्यावर जेव्हा पुस्तकात ठेवायची वेळ येते तेव्हा जीवा त्याचे हातच पुढे होत नाही, कारण त्याला पुन्हा जुने क्षण आठवतात की कशाप्रकारे काव्या त्या दिवशी मला म्हणाली की तुझं आणि माझं आता प्रेम प्रकरण इथेच थांबव, म्हणजे आपल्या आता नात्याला इथेच संपलेलं आहे. आता कोणत्याच प्रकारची भावना माझ्यामध्ये अडकून राहणार नाही. आता फक्त मी ताईचा नवरा म्हणून तुझ्याकडे पाहिल. तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. तुझी ही काव्य आता इथे संपली, असं खूप काही बोललेले असते. आणि ते क्षण आता जीवाला आठवू लागतं की कशाप्रकारे काव्याने मूव ऑन होण्याचं ठरवलं आणि मी सुद्धा आता मूव ऑन होत आहे. आमच्या प्रेमाच्या सुरुवातीला सगळ्यात अगोदर मी तिला एक लेटर लिहून दिलं होतं आणि आज शेवट आहे, तर आजसुद्धा एक लेटर लिहून देतोय आणि हे लेटर तिने नक्कीच वाचावं असं तो म्हणत असतो. तर दुसरीकडे आता ही काव्य बसलेली असते हॉलमध्ये आणि अचानक बेल वाजते. कोण आले म्हणून ते दरवाजा उघडते तर दौलत मामा आणि मामी आलेले असतात. त्यांना पाहून काव्याच्या हातातलं पुस्तकच खाली पडतं, कारण तिला धक्काच बसतो की अचानक हे इकडे कसे काय? आणि लग्नामध्ये जो काही प्रसंग घडलेला असतो, भांडणं, वादावादी, सगळ्यांना मामा जबाबदार असतो असं तिने मनात विचार केलेला असतो. तरीसुद्धा हे आमच्या दारात का आलेले आहेत म्हणून तिला काही समजत नसतं. तेव्हा मामा ते पुस्तक उचलून तिच्या हातात देतात आणि म्हणतात की अगं काव्या, तू पण इकडे आली आहेस का? बरी आहेस ना तू? असं दारातच विचारतात. तेव्हा आता लगेच इकडे धनंजय आणि शारदा पण लगेच येतात आणि म्हणतात की दादा तू आलास, ये ना आतमध्ये ये, असं म्हणून सगळेच आतमध्ये जातात. तेव्हा आता धनंजय विचारू लागतात की मामा, आज तुम्ही इकडे कसं काय येणं केलं? तेव्हा ते म्हणतात की आहे ना, एक गुड न्यूज आहे. आणि ते त्यांच्या मुलीची म्हणजे शिनूची पत्रिका काढून धनराजच्या हातावर ठेवतात आणि म्हणतात की
मुलीचं लग्न आहे, आग्रहाचं आमंत्रण आहे, यायचे सगळ्यांनी, असं म्हणून मामी लगेच आता पेढ्यांचा बॉक्स काढतात आणि पेढा द्यायला लागतात. तेव्हा आता शारदा आणि धनंजय लगेच तो पेढा घेतात. मग आता मामा म्हणतात की तुझ्या भाचीला पण ते तिचं तोंड गोड कर. तेव्हा हातात नाही द्यायचा पेढा, ते तिला भरव. तेव्हा आता काव्या नकार देते आणि म्हणते की तुमचं बरं आहे, अगोदर अपमान करायचा, भांडणं करायची आणि नंतर स्वतःहून यायचं भाव लावत. तुम्हाला काहीच वाटलं नाही का? माझ्या आयुष्याची रांगोळी तुमच्यामुळे झाली, तुमच्यामुळे माझं आयुष्य खराब झाले. तुम्ही जबाबदार आहात, मला तुम्ही बळी दिला आहे, माझ्या प्रेमाचा त्याग करून मी बळी दिला आहे, असं खूप काही बोलायला लागतं. तेव्हा धनंजयला धक्काच बसतो. ते विचार करतात की मामाला आल्यापासून काव्याला काय झालंय? नाही म्हणजे हिच्या बोलण्याची भाषा ही कोणती भाषा आहे हिची? हिचा उद्धटपणा. मामा किती दिवसानंतर घरी आल्याने तुला रिस्पेक्ट द्यायचं समजत नाही का काव्य? अगं ते किती झालं तर वयाने मोठे आहे, तुझं काय चाललंय? तेव्हा माझा बळी देऊन तुम्ही तर तुमचं नाक वरती केलं, तुमची इज्जत राखली, पण माझा विचार केला का? तेव्हा तर तुम्हाला तुमचंच पडलेलं होतं ना. मामा तुम्ही काय म्हणाले मला की तू जर ह्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणजे त्या पार्थबरोबर, तर काय तुमची शान राहणार होती ना तुमची, आणि तुमच्या मुलीचं जे लग्न जमलेलं आहे ते जर मी लग्न केलं नसतं तर मोडलं असतं, म्हणून तुम्ही तुमचा फायदा बघितलात ना. पण माझं आयुष्य तर झालं ना खराब. तेव्हा तर धनंजय आणि शारदाला कळून जातं की काव्य काही पार्थबरोबर सुखी नाही आहे, तिला कुठेतरी त्रास होतो आणि त्यामुळेच ती काही आता त्या लग्नाला मानतच नाही, असं कुठेतरी त्यांना आता दिसून येतं. त्यावर आता काव्य म्हणू लागते की तुमचे पायच कसे काय निघाले आमच्या घरी येण्याची? म्हणजे अगोदर भांडणं केले, अपमान केला आणि परत तिथे यायचा विचारच कसं काय केला तुम्ही? तेव्हा आता धनंजय तरी सुद्धा काव्यालाच गप्प करत असतात, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. ती म्हणते की यांच्यामुळे माझं नुकसान झालंय, तुम्हाला काय सांगू मी? तुम्ही मला भर मंडपात काय म्हणालात की तू जर त्या पार्थबरोबर लग्न केलं तर आमची शान राखल्या जाईल, आणि गावातले लोक काय म्हणत होते की तुमचं जर लग्न आज ह्या मुलीने ह्या मुलाशी लग्न नाही केलं तर तुम्हाला इथून बाहेर जाऊ देणार नाही. का तुम्ही त्यांचं ऐकून घेतलं? तेव्हा मला का धीर दिला नाही? मी इतकी रडत असताना पण मला सपोर्ट का नाही केला? माझ्या करिअरची काय, माझ्या आयुष्याचीच बरबादी झाली आहे. आता राहिले तरी काय, सगळं तर माझं उद्ध्वस्त झालं आहे आणि हा पेढा काय मला भरवत आहे, असं आता काव्य खूप काही म्हणू लागते. मग आता मामा आणि मामी दोघांना धक्काच बसतो. दुसरीकडे आता अनिशा घरी पोहोचलेली असते आणि ती आता फोन करते जीवाला. जीवा बाहेर जातो आणि मग तिला म्हणतो की हे बघ, हे पुस्तक आणि याच्यामध्ये हे लेटर आहे, हे काव्यापर्यंत नक्की पोहोचव. तेव्हा आता अनिशा लगेच म्हणते की काय आहे हे लेटरमध्ये? आणि काय रे, कसलं लेटर देतोयस तिला? तुझा आणि तिचा काय संबंध आहे? कोण आहे काव्य तुझी, सांग ना. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, तू मला फालतूचे प्रश्न विचारू नकस, जेवढं काम सांगितलं ना तेवढंच कर, असं रागातच म्हणतो. त्यावर आता अनिशाला पण राग येतो. ती म्हणते की काय, तू माझ्याशी भांडण करतोयस का इथे? ठीक आहे चल, तुला एवढंच जर माज आहे ना तर स्वतःच्या हाताने पत्र दे तिला, कारण मी देणार नाही हे पत्र. तू मूव ऑन व्हायचं ठरवत नाही आहेस ना, त्यामुळे आता मला काहीच घेणं देणं नाही आहे, मी काही इथली तुझी नोकर नाही, समजलं ना. असं म्हणून अनिशा ते लेटर आता घ्यायलाच तयार होत नाही आणि निघून जाते. त्याच वेळेला जीवा पुन्हा तिला सॉरी म्हणून थांबवत आणि म्हणतो की प्लीज अनिशा, अगं माझी मनस्थिती तरी सांभाळून घे तू. असं माझ्यावर रिॲक्ट होण्यामागचं कारण तर तुला माहीत आहे की काव्य माझ्यापासून दूर झाली आहे, आणि तुला असं वाटतंय का की मी काव्याला पुन्हा पुन्हा माझ्या मार्गाने ओढतोय? तसं नाही आहे, मी तिला कधीच मोकळं केलं, मी मूव ऑन व्हायचं ठरवलं आहे. तेव्हा आता अनिशाला धक्काच बसतो की खरंच, म्हणजे काव्याच्या मनात अजूनही जीव आहे, ती त्याला विसरू शकत नाही आणि आज लेटर देऊन मूव ऑन व्हायचं म्हणतोय. तेव्हा तर तिला जरा भीतीच वाटायला लागते. ती म्हणते की काय जीवा, खरंच तू मूव ऑन होणार आहेस? तेव्हा ते जीवा म्हणतो की हो, आणि हे लेटरमध्ये पण मी तेच लिहिलेलं आहे की तिचं आणि माझं आता नातं संपलं आहे, आमच्यामध्ये काही संबंध नाही आहे, असं लिहिलेलं आहे. आणि त्यामुळेच आता अनिशा म्हणते की ठीक आहे, मी देईन तिला लेटर. मग आता जीवा तिला सॉरी वगैरे म्हणून तिचा राग कमी करतो आणि मग अनिशा म्हणते की ठीक आहे, हे लेटर तर काव्याला भेटायलाच पाहिजे, कारण तिची कालची अवस्था पाहून मला माहीत आहे की तुला विसरणं खूप कठीण होते, पण जेव्हा तू मूव ऑन व्हायचं लेटर तिला देशील ते वाचल्यावर ती कुठेतरी बदलेल, मला तेच हवं की तिने बदलायला पाहिजे. मग आता अनिशा निघून जाते. तर आता इकडे ही नंदिनी का म्हणजे जीवा कुठे गेला हे पाहायला बाहेर आलेले असते, व तोपर्यंत अनिशा निघून गेलेली असते. आणि इकडे आता काहीच समजत नसतं नंदिनीला की काय करावं, कारण तिचं मन स्वतःला खात असतं की आत्तापर्यंत मी जीवांना खूप समजून घेतलं, खूप त्यांच्या मनाप्रमाणे वागली, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्सच नसताना मी आता अडकून का राहू? मला नाहीच राहायचं इथे, माझं ठरलं आहे की मी डिवोर्स घेणार. पण हा खूप मोठा गैरसमज झालेला असतो, कारण जीवाचं ते लेटर काव्यासाठी असतं, पण चुकून ते नंदिनीने वाचल्यामुळे इथे खूप मोठा गैरसमज होतो. तर आता ही काव्या खूपच रडत असते, तिचे मामा आणि मामी निघून गेलेले असतात. तेव्हा एकटीच असताना विचार करते की मी कोणासाठी रडते, काय चाललंय माझं आयुष्य, कुठे येऊन थांबले, आणि जो माझ्या आयुष्यात नको आहे त्याची का मी वाट पाहायची. तेव्हा आता धनंजय सांगू लागतात काव्याला की हे बघ काव्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू पार्थला अजून ओळखलेला नाही आहे का? अगं तू माहेर आली तरी तो माणूस वेश बदलून इथे तुला पेस्ट्री द्यायला आला होता,
त्याला करमत नाही आहे म्हणून तो आला होता. तरी सुद्धा तुला त्याची जाणीव नाही आहे का गं? अगं तू खूप वेगळा आहे स्वभावाने, तू त्याला समजून का घेत नाही आहेस? तुझं काय चाललं आहे काव्या? तेव्हा आता काव्या म्हणते की मला ज्या नात्यामध्ये तुम्ही अडकवले ना, आता त्या नात्यापासून दूर कसं व्हायचं हे माझं मी ठरवेल. त्यामुळे आता तिच्या घरच्यांना पण मोठा धक्काच बसलेला आहे. आणि आता ही काव्य आता तो काय वकील आहे किल्लेदार वकील, त्याला कॉल करते आणि म्हणते की सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण नेमकं किल्लेदार वकिलांच्या बाजूलाच पार्थ हा तिथे बसलेला असतो आणि फोनवरचं काव्य नाव त्याने वाचलेलं असतं. तेव्हा तो एकटक आता किल्लेदारांकडे पाहू लागतो आणि समोरून काव्य आता पार्थ बरोबरचा डिवोर्स घेण्याच्या गोष्टी आता त्यांना सांगत असते. तेव्हा आता हे पार्थने ऐकले का आणि काव्य आता खरोखर पार्थ बरोबर डिवोर्स घ्यायला मनापासून तयार झालेले आहे. तेव्हा आता पुढे काय काय होणार या मानेने आता गुरुजींकडे गेलेले असतात आणि गुरुजींना म्हणतात की मला आता सांगा माझ्या जीवा आणि त्या नंदिनीबद्दलचं काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं ना, तुम्ही मागच्या वेळेला म्हणाले होतात की काहीतरी सत्य समोर येणार आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो, जीवावर अजूनही संकट आहेच, म्हणजे त्याची एक गोष्ट समोर येणार आहे आणि मग घरात खूप वादविवाद होणार आहेत. असं म्हटल्यावर आता मानेने घाबरतात आणि म्हणतात की अजून काय? तेव्हा आता प्रश्न त्याच्या सत्याचा आहे, ते सत्य लवकरच बाहेर येणार आहे असं ते सांगू लागतात. तेव्हा मानेला धक्का बसतो. ती घरी जाते विचार करते की माझ्या जीवाच्या बाबतीत असं काय गुपित आहे की ते समोर येणार आहे आणि जीवाने ते माझ्यापासून का लपवून ठेवले. आता मी ह्या गोष्टीचा शोध नक्कीच घेईल असं म्हणून आता तिने बोर्डवरती जीवा, नंदिनी आणि काव्याचं नाव लिहिलेलं असतं. कारण तिला पार्थ नॉर्मल दिसतोय ना, पार्थचं वागणं हे आधीपासून असंच आहे, पण ह्या तिघांमधले जे काही बदल आहे त्याच्या मागचं कारण आता माननी शोधायला घेतलेलं आहे आणि माननीने जो प्लॅन केलेला आहे तो आता नक्कीच त्यांना सत्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर प्रेक्षकांनो, पाहूयात आता पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.